मंडळी, उन्हाळा सुरू झाला की या रखरखत्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारा दही, लस्सी, ताक असं आपण करून पितोच. लिंबू सरबत, कोकम सरबत. आता 2-3 दिवस लागोपाठ सुट्ट्या होत्या, तर मुलं घरी असली की असं काहीतरी बनवून दिलं की ते आवडीने पितात. आज लस्सी बनवायची होती. आता दही इथे तुम्ही पाहू शकता. दही आहे, त्यातलं थोडंसं मठ्ठा बनवलेला होता आणि लस्सी पाहिजे होती म्हणून बनवत होते. आता वरची थोडीशी मलाई घेते, ती साईडला काढून ठेवते, कारण आपल्याला लस्सी बनवायची तर थोडीशी मलाई हवी होती. लस्सी बनवण्यासाठी जे दही आपण वापरतो ते कसं साईसकट दही असते, म्हणजे दूध तापवल्यानंतर त्याची जी वरची मलाई आहे ती काढत नाहीत, तसंच दही लावतो. त्यामुळे त्याची छान अशी मधुर चवीची लस्सी बनते. आता जे घरात दही होतं ते घेतलेलं आहे आणि शक्यतो दही जे आहे ते म्हशीच्या दुधाचं दही आहे, त्यामुळे मलईदार असं दही होतं. थोडीशी मलाई साईडला काढलेली आहे आणि आता दही एका भांड्यात काढून घेते. 1 ग्लास जर आपल्याला लस्सी हवी असेल तर 1 वाटी दही पाहिजे. आता इथे 2 ग्लास मला लस्सी बनवायची होती म्हणून 2 वाट्या दही घेतलेलं आहे. दही जे आहे ते थंड असावं, फ्रीजमधील दही आहे. आणि मलाई थोडीशी साईडला काढलेली आहे. आता पाव वाटी त्यामध्ये साखर घालणार आहे. साखर जास्त घालायची गरज नाही. 2 वाटी दही असेल तर पाऊण वाटी साखर पुरेशी आहे. कॅमेरा थोडासा माझा हलत होता, त्या कॅमेराला फोकस होत नव्हता. हे दही घेतलेलं आहे. आता त्यामध्ये साखर 4 चमचे साखर पुरेशी आहे, म्हणजेच पाववाटी साखर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. तुम्ही साखर मिक्सरला फिरवून बारीक करूनही घालू शकता किंवा तुम्ही अशीही घालू शकता. आता मी साईडला ग्लास काढून ठेवलेले आहेत आणि साखर इथे मी बारीक केलेली नाही, बारीक न करताच वापरणार आहे. मिक्सरला बारीक करून घातली तर पटकन तुम्हाला लस्सी बनवायला जास्त वेळ लागणार नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिनटात लस्सी होते, जास्त वेळ लागत नाही. हे पाणी जे आहे ते अगदी थंड असं बर्फाचं पाणी आहे. हे बघा, त्यामध्ये बर्फ असं तयार झालेला आहे. इतकं थंड पाणी घेतलेलं आहे. लस्सीमध्ये दूध घालतात, मला दूध आवडत नाही, दूध आणि दही एकत्र आवडत नाही, म्हणून इथे मी पाण्याचा वापर करणार आहे. पाववाटी त्यामध्ये साखर घातली आणि रवीनं असं घुसवून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं की पटकन होतं. रवीने थोडंसं घुसवण्यासाठी वेळ लागतो, परंतु रवीने घुसवून जर बनवली तर लस्सी छान एकसारखी होते. हे बघा, थोडंच पाणी मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे, जास्त नाही. 1-2-3 चमचेच पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही बर्फाचे खडे त्यामध्ये वापरू शकता. आता बर्फ नव्हताच म्हणून मी हे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. लस्सी कसं जास्त पातळ नसते. मठ्ठा जर बनवायचं म्हटलं, ताक बनवायचं म्हटलं तर पाण्याचा जास्त वापर केला जातो. तसं लस्सीमध्ये पाणी घालायची गरजच लागत नाही. आईस क्यूब जर असतील तर 2 त्यामध्ये टाकले तरी पुरेसं आहे आणि दूध जर असेल तर तेवढंच घालायचं. मी दुधाऐवजी पाण्याचा वापर केला. 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे. जास्त जर पाणी तुम्ही घातलं ना, एकदम पातळ अशी ताकासारखी लस्सी होणार आणि लस्सी कशी पातळ नसते, त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं. आणि रवीनं असं घुसवलं, साधारणतः 2 ते 3 मिनटं आपल्याला हे रवीने एकसारखं घुसवून घ्यावं लागणार आहे, कारण साखर विरघळली पण पाहिजे आणि एकसारखी लस्सी पण तयार झाली पाहिजे. आता माझ्याकडे लाकडाची रवी नव्हती, आता जी होती त्या रवीनंच घुसवत होती आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती म्हणून मी पसरट भांडं घेतलेलं. शक्यतो भांडं थोडंसं पसरट नसावं. पसरट भांड्यामध्ये कसं जास्त एकसारखं हलवता पण येत नव्हतं, पण तसंच हलवलेलं आहे. हे बघा, असं घुसवून घ्यायचं आहे आणि छान अशी साखर विरघळलेली आहे, लस्सी तयार झालेली आहे. हे बघा, आणि त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता. मलईदार लस्सी अशी तयार आहे. हे बघा, जशी आपल्याला हवी आहे तशी लस्सी, अगदी दाणेदार अशी लस्सी तयार झालेली आहे. आता एका ग्लासमध्ये ओतूया. आपण 2 वाटी त्यामध्ये दही घेतलेलं, तर 2 वाटी दह्याची 2 ग्लासच लस्सी होते, असं त्याचं प्रमाण आहे. ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया. म्हणजे कॅमेराचा थोडासा फोकस होत नव्हता. अशी थंड दुपारी जर अशी लस्सी बनवून दिली तर मुलं कसं आवडीने पितात. आणि हे बघा, मार्केटमध्ये जशी लस्सी मिळते त्यापेक्षाही भारी असं घरीच जर बनवता आली तर, आणि ताज्या दह्यापासून बनवलेली असं ही लस्सी, एकदम फ्रेश अशी मलईदार लस्सी तयार आहे. आता थोडीशी मलाई साईडला काढलेली, तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी मलाई घेऊ शकता, आवडत नसेल तर स्किप करू शकता. हे बघा, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारी शरीराला थंडावा देणारी अशी ही लस्सी. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, बनवता ना मग यात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारी लस्सी, झटपट होणारी आहे आणि मार्केटसारखी घरीच बनवता येते.
चला तर बनवा मग. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही लस्सीची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि तीही झटपट झालेली आहे आणि चवीला पण अप्रतिम झालेली आहे.